नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। नाश्त्यामध्ये साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आपण नक्कीच बनवितो, पण तुम्ही कधी हैदराबादचा फेमस म्हैसूर बोंडा किंवा म्हैसूर भजी बनविले आहेत का? कुरकुरीत, मऊ, लुसलुशीत आणि चविष्ट होतात। तर ह्याच म्हैसूर बोंड्याची रेसिपी मी तुमच्याकरिता आज आणलेली आहे। सोबतच मस्त अशी चटणी देखील मी शेअर करणार आहे। भरपूर टिप्ससह फ्लफी, मऊ, लुसलुशीत, टम्म फुललेले म्हैसूर भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी एका बाउलमध्ये आपल्याला सर्वप्रथम घ्यायची आहे अर्धी वाटी दही। सोबतच मी यामध्ये घालणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा। हे सर्व साहित्य आपल्याला विस्करच्या साहाय्याने सुंदर असे फेटून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटे हे साहित्य फेटून घ्यायचे, जेणेकरून याला बबल्स यायला सुरुवात होते। आपण यामध्ये दही आणि सोडा घातलेला आहे, याकरिता मस्त बबल येऊन ही दही छान फ्लफी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। अर्धी वाटी दह्याकरिता 1 वाटी मैदा आपल्याला यामध्ये घालायचे आणि म्हैसूर भजी छान कुरकुरीत व्हावी याकरिता 2 चमचे तांदळाचे पीठ देखील मी यामध्ये घातलेलं आहे। आता छान बॅटर तयार व्हावं याकरिता अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे सर्व साहित्य हाताने आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। लक्षात ठेवा, आपल्याला पीठ मळल्यासारखं याला मळायचं नाही, फक्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। आपले वडे छान फ्लफी व्हावे याकरिता एकाच डायरेक्शनने आपल्याला 5 ते 6 मिनिटे हे पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय। जसं जसं हे पीठ आपण फेटू तसं तसं ते छान फ्लफी व्हायला लागतं आणि आपले म्हैसूर भजे अतिशय फ्लफी होतात। तर ही स्टेप बिलकुलही स्किप करू नका। 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता आपलं हे बॅटर छान फ्लफी झालेलं आहे। अगदी व्यवस्थित असं फ्लफी असं पीठ मी फेटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता याचा टेक्स्चर किती छान आलेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीचं बॅटर आपल्याला हवंय। आता यामध्ये एक अर्धा चमचा आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट मी यामध्ये घातलेली आहे, छान एकजीव करून घेऊया। इथे आपलं पीठ छान व्यवस्थित असं एकत्र झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। म्हैसूर बोंडा छान फ्लफी व्हावा याकरिता आता कुणी हे म्हैसूर बोंडे डायरेक्ट बनवतात, पण मी म्हणते 2 ते 3 तास त्याला भिजू द्यावे, कारण आपण यामध्ये दही आणि सोड्याचा वापर केलेला आहे। दही सोडा छान फर्मेंट होतो आणि आपले म्हैसूर बोंडे छान फ्लफी होतात। बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ। त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी ओलं खोबरं किसून घ्यायचंय, सोबतच पाव वाटी डाळवं देखील आपण यामध्ये घालू। 1 हिरवी मिरची देखील मी चिरून घातलेली आहे, सोबतच थोडंसं आलं देखील आपल्याला यामध्ये घालायचंय। मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चमचाभर मीठ घालूया आणि थोडं थोडं प्यायचं पाणी घालत मिक्सरला बारीक अशी पेस्ट आपण बनवून तयार करून घेऊ। इथे माझी मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणी तुम्हाला किती पट घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये प्यायचं पाणी आपल्याला ॲड करायचे। इथे आपली सुंदर अशी चटणी बनवून तयार आहे। चटणीकरिता आपण एक तडका बनवून घेऊया। तडका बनविण्याकरिता एका पॅनमध्ये 1 चमचाभर तेल मी तापवून घेतलंय, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायच्यात, सोबतच जाईल 1 चिमूटभर हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा उडदाची डाळ आणि त्याचबरोबर पाव चमचा हरभऱ्याची डाळ देखील मी घातलेली आहे आणि 1 सुकी लाल मिरची घालूया आणि व्यवस्थित असा खमंग असा तडका आपला बनवून तयार करून घेऊया। इथे आपला अतिशय खमंग असा तडका बनवून तयार आहे। गरमागरम तडका आपल्याला चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आणि तडका चटणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ। इथे आपली म्हैसूर बोंड्यासाठीची चटणी बनवून तयार आहे। सकाळी 7 वाजता मी बोंड्याचं बॅटर भिजविलं होतं, आता जवळजवळ 11 वाजत आहेत। 4 तास हे पीठ मी उबदार जागेवर फर्मेंट करायला ठेवलेलं होतं। आता यामध्ये आपण काही इतर जिन्नस घालू। यामध्ये सर्वप्रथम अर्धा चमचा आपल्याला किसलेलं ओलं खोबरं घालायचंय, 1 अर्धा चमचा बारीक चिरलेला कढीपत्ता देखील मी घातलेला आहे,
सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालूया। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिटे आणखी आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ, म्हणजेच फेटून घेऊ। पीठ छान फेटून झालेलं आहे। आता आपण याचे बोंडे बनवायला घेऊ। बोंडे छान फुलावे याकरिता तेल आपल्याला छान तापवून घ्यायचं आहे। कडकडीत तेल तापलं की गॅस मध्यम करून हे बोंड्याचं पीठ आपण थोडं थोडं करत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तेलामध्ये सोडून घेऊ। लक्षात ठेवा, तेल जर थंड असेल तर आपले बोंडे हवे तसे फुगत नाहीत। आता मध्यम आचेवरतीच हे बोंडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता हे बोंडे किती छान फुललेले आहेत। एकदम गुबगुबीत असे बोंडे आपले फुलून झालेले आहेत। बोंडे 4 ते 5 मिनिटांमध्ये अतिशय खरपूस असे तळून होतात। आता आपण हे बोंडे काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व बोंडे आपण बनवून तयार करून घेऊया। आता इथे आपला अतिशय चविष्ट असा हैदराबादी नाश्ता बनून तयार आहे। एक बोंडा तुम्हाला तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता अतिशय मऊ, लुसलुशीत आणि फ्लफी होतो। या पद्धतीने जर तुम्ही बोंडे ट्राय केले तर ते कधीच फसणार नाहीत, एकदम मऊ, लुसलुशीत आणि फ्लफी होतील। तर या पद्धतीने बोंडे एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।